उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अगदी सकाळी 6 वाजल्यापासून आयटी पार्क हिंजवडीमध्ये वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी जाणून घेण्यासाठी हे दौऱ्यावरती होते। रस्त्याच्या आणि वाहतूक कोंडी समस्येच्या संदर्भात थेट आता अजित पवार हे रस्त्यावरती उतरले। सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवरती सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी 353 कलमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल करा, त्यांना उचला असा स्पष्ट आदेश पीएमआरडीए आणि संबंधित प्रशासनाला अजित पवार यांनी दिलाय। रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ असं अजित पवार यांनी सांगितलंय। यासोबतच रॉंग साईडने जाणाऱ्याला टायरमध्ये घालून मारा असे थेट आदेशही अजित पवार यांनी दिलेत। अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये कसा दम भरलाय आपण बघूया। कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठेतरी तिकडे रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत। असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे। अजिबात नियम कुणी तोडू नका, मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो। आता कुणाचंही ऐकू नका, सरळ खडातर 353 दाखल करा आणि जे आरोपी त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही। ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर देऊ, जे काही करायचं ते करू, त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही। पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येत नाही। एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले। मी गळ्याच्या खोटं बोलत नाही, माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली नाही। मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो। ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पाव रे पाव। अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे। हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे।